कशा प्रकारचा फॉर्म्युला, त्रिभाषा सूत्र आणायचं झालं तर कशा प्रकारचा फॉर्म्युला वापरावा हा मुख्य मुद्दा आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे सांगितलेलं आहे भाषा सूत्राबद्दल त्याचं करेक्ट इंटरप्रिटेशन काय आहे. कारण वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्याचा अभ्यास झाल्यानंतर मी माशेलकर समितीने काय म्हटलेलं आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि तो अहवाल ऍक्सेप्ट केला गेला होता हे मी पुन्हा पुन्हा सांगितलं. त्यानंतर आम्ही काय करणार आहोत की त्याचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर इतर सगळ्या राज्यांनी कसं काय ते अंमलात आणलेलं आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता उदाहरणार्थ तिसरी भाषा, राजस्थानमध्ये तिसरी भाषा काय असेल, यूपीमध्ये तिसरी भाषा काय असेल याचाही विचार होणं आवश्यक आहे. दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये काय अवस्था आहे याचाही अभ्यास करता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शाळा आहेत, म्हणजे सरकारी शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महापालिकेच्या शाळा असतील, खाजगी शाळा असतील, इंटरनॅशनल स्कूल्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये कोणती भाषा कोणत्या इयत्तेपासून कंपल्सरी आहे याचा सुद्धा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे.